सुप्रिया गटाला आता नवं नाव मिळालेलं आहे। नवं नाव हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार असं आहे। शरद पवारांचं नावात चंद्र असा उल्लेख करण्यात आलेला आहे। मात्र शरद पवार हे कधीपासून शरदचंद्र झाले असा प्रश्न आता उपस्थित होतोय। पवारांच्या नावात हा चंद्र कसा आला? शरद पवारांच्या सहितही चंद्र नाही, मात्र त्यांना जे आता नवीन नाव मिळालेलं आहे पक्षाचं, त्या पक्षाच्या नावात शरदचंद्र पवार असा उल्लेख आहे। त्यांच्या नावात चंद्र असा उल्लेख आहे, त्यामुळे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। पवारांच्या नावात चंद्र असा उल्लेख का झाला असेल असे प्रश्न उपस्थित होत आहेत। पवारांच्या नावात चंद्र असा उल्लेख का झाला असेल ते जाणून घेऊया। जसा निर्णय शिवसेनेच्या बाबतीत आला तसाच काहीसा निर्णय इथे येणारच होता, कारण एकाच वेळेला 40 आमदार बाहेर पडलेले होते। तसा तो निर्णय आलेला आहे आणि आता 84 वर्षांच्या शरद पवारांना आपल्या 50 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत तिसऱ्यांदा कदाचित त्यांच्या नावाचा नवा पक्ष आणि 5व्यांदा या पॉलिटिकल करिअरमध्ये त्यांचं चिन्ह बदलेल। 1967 पासून विचार केला तर, आणि तिसऱ्यांदा त्यांच्या जीवनात व्यक्तिगत त्यांच्या स्वतःच्या पक्षाकरता त्यांना चिन्ह घ्यायला लागेल।